आज दूध आणायचा नंबर आहे ना माझ्याकडे आलेला होता, तर त्यासाठी आहे ना मी सकाळी स्वयंपाक वगैरे आवरला. त्याच्यानंतर मग चालली आता दूध आणण्यासाठी. आणि हर्षू माझ्या पाठीमागे लागला होता, तर त्याला पण घेतलेलं आहे मी, हर्षूला पण. आणि तो पुढं बसला होता, त्याला म्हणत होती मी मागं बस, तर तो काय ऐकतच नव्हता, तर पुढंच उभा राहिला हर्षाला पकडून. आणि दूध आणायला गेले मी. तर त्याच्यानंतर मग आले घरी. आणि घरी आल्यानंतर मग बाकीचं राहिलेले कपडे वगैरे धुतली, त्याचबरोबर भांडी वगैरे घासली. आणि आज करायचं होतं मामांचं डोळ्याचं ऑपरेशन. त्यासाठी मामा आणि त्यांनी फौजी दोघंजणं गेले होते बार्शीला ऑपरेशनसाठी. म्हणून दुधाचा नंबर आज माझ्याकडे आलेला होता. तर चालली मी आता दूध आणण्यासाठी. आणि माघारी आल्यानंतर मग हर्षूला आणि ईशूला दोघांना पण बॉबी खायच्या होत्या, तर बॉबी तळून दिल्या मी त्यांना. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर, कारण त्यावेळेस लाईट आली होती म्हणून शेगडीवरती पटकन तळून घेतलं मी. नाहीतर गावाकडं आल्यापासून लाईटीचा इतका प्रॉब्लेम झाला आहे, खूपच लोड शेडिंग होते. रात्री 10ला लाईट येते, सकाळी 6ला गेलेली. तर ते झालं. त्याच्यानंतर मग दुपारी येणं, फ्रीजची स्वच्छता करावी म्हटलं. तर फ्रीज क्लिनिंगसाठी सगळं साहित्य त्यातलं काढून घेतलं. आणि मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की एक सोल्युशन तयार केलं होतं मी, तर तेच सोल्युशन मी केलेलं आहे. आणि फ्रीज बघा बिफोर आणि आफ्टरचा कसा रिझल्ट आहे. तर सगळं क्लीन केलं आणि त्याची भांडी पण सगळी स्वच्छ धुवून ठेवली. तर हे ना मी माळ्याला पडदे लावण्यासाठी ना ते हुक आणले होते, पण त्याने काही ते बसलंच नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.